प्रिंसिपल जी ने वो खड़ा किया तो आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडोनी, चकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन नारांचा शिकलो बाज काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवते रे, माझ्या शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पिटीच्या पिरडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती, मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांची थवेली, तुझ्या शाळेमध्ये मला वाटते जावे रे. होमवर्क चाचणीला
आईच्या तासाला दंग मंगल बड्डे कोणाचा कोणाची चंगल पिरियडला तर नेहमी दंगल तरी चुकला नाही सरांचा अँगल कधी वरंडात कधी वंदनात रोजच खेळ नव्हे पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो हिंदी पाठ केलेलं काहीच नाही किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे रोज शाळेमध्ये मला वाटते जागे पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी खेळात खुन्नस चिडवा चिडवी मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी गॅदरिंगच्या ताळणीची गोष्टच न्यारी गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा सेंड ऑफचा ते शेवटचे क्षण आठवती भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळ्यात किलबिलत्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे पाखरून आलो फांद्यावर तुझ्या बागडलो पंखात बळ दिले तू पक्षी बनून सज्ज झालो ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार संस्कार घडवून शिपतो केले सकार मायेने वर्ग सजविले सोडून दुसरे घर मानून पोरके वाटे आज आम्हाला तुला झालो सोनी आईच्या मायेने लाविराजीने लढा मी विसरू कशी ती शाळा धन्य ती माझी शाळा धन्य मराठी शाळा अजूनही मिस करतो ते सारा ते क्षण तो जिव्हाळा मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा धन्य ती मराठी शाळा ही स्वतः ओसाड होत चालली पण तिने आज अनेक पालकांना आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायक बनवली